सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। अकोला जिल्ह्यातील महाराष्ट्र स्टेट बँक मित्र असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी व सदस्यांच्या वतीने महाराष्ट्र दिन व कामगार दिनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर विविध मागण्या घेऊन एक दिवसीय आंदोलन करण्यात आले। अकोला जिल्ह्यातील विविध बँकेतील सर्व बँक मित्रांनी AIBEAशी संलग्नित असलेल्या महाराष्ट्र स्टेट बँक मित्र असोसिएशनच्या वतीने 1 मे महाराष्ट्र दिन व कामगार दिनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बसून विविध मागण्यांना अनुसरून निदर्शने केली। सदर आंदोलने ही राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर करण्यात येत असून या आंदोलनाच्या माध्यमातून बँक मित्रांना कामस्वरूपी नोकरीचा दर्जा मिळावा, किमान 20,000 रुपये मानधन देण्यात यावे, सामाजिक सुरक्षा विमा आणि पेन्शन योजना लागू करण्यात यावी, सेवा अटींचे शासन निर्णयाद्वारे एक संधीकरण करावे, अशा विविध मागण्या घेऊन महाराष्ट्र स्टेट बँक मित्र असोसिएशनच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आले। यावेळी आंदोलनास ईस्टर्न महाराष्ट्र बँक एम्प्लॉईज असोसिएशनचे उपमहासचिव प्रवीण महाजन यांनीही आपला पाठिंबा दर्शविलाय। तर आंदोलनात देवलाल शिरसाट, रौनक अली, सतीश धुमाळ, शुभम लांडे आदी 100हून अधिक जिल्ह्यातील विविध तालुक्यातून आलेले पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। काय सांगाल दादा, आज महाराष्ट्र दिनी म्हणजेच कामगार दिन या प्रकारे आज आपण आंदोलन केलेलं आहे, काय याची पार्श्वभूमी आहे? संपूर्ण महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र राज्य बँक मित्र संघटनेच्या वतीनं जिल्हाधिकाऱ्यासमोर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये धरणे आंदोलन, एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात येत आहे। त्या अनुषंगाने आम्ही सुद्धा अकोला जिल्ह्यातले सर्व बँक मित्र इथं जमलेलो आहे धरणे आंदोलनासाठी। आमची प्रमुख मागणी अशी आहे की जे मध्यस्थी कंपनी आहे प्रत्येक बँकेत ती हटवण्यात यावी आणि डायरेक्ट आम्हाला प्रत्यक्षात बँकेकडून नियुक्ती देण्यात यावी। जे बाकी कामगारांना सेवा सरती लागू आहे ते सुद्धा आम्हाला लागू करण्यात यावे। जे आम्हाला साहित्य लागतं बँक मित्र म्हणून काम करताना, जसं लॅपटॉप, थंब मशीन वगैरे, नेट डाटा, हे आम्हाला बँकेकडून मिळण्यात याव्या। अशा विविध मागण्या घेऊन आम्ही माननीय जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करत आहोत। काय किती दिवस हे आंदोलन चालेल आणि याचा पुढची काय पार्श्वभूमी? हे आंदोलन टप्प्याटप्प्यामध्ये होणार आहे। आज महाराष्ट्र दिनानिमित्त माननीय जिल्हाधिकाऱ्यासमोर आम्ही करत आहोत। त्यानंतर 1 महिन्यानंतर मुंबई येथे आझाद मैदानावर हे आंदोलन होणार आहे। त्यानंतर दिल्लीला जंतर मंतर येथे सुद्धा हे आंदोलन होणार आहे। नमस्कार, मी रौनक अली। आज 1 मे कामगार दिनानिमित्त आम्ही बँक मित्र महाराष्ट्र बँक मित्र असोसिएशनच्या तर्फे आज आम्ही माननीय जिल्हा अधिकारी यांच्या कार्यालयासमोर 1 दिवसीय धरणं आंदोलन ठेवलेलं आहे। आमच्या बँकेकडून अशा मागण्या आहेत, बँक मित्राकडून अशा मागण्या आहेत की आम्हाला न्यूनतम मेहनताना दिला पाहिजे। बँकेकडून वेळोवेळी आम्हाला जे कमिशन मिळत आहे ते खूपच कमी होत गेलेलं आहे। आम्हाला असं हे फिक्स कमिशन सुरू झालेलं पाहिजे आणि ते महिन्याच्या बरोबर तारखेला प्रत्येक BCच्या मानधन खात्यात जमा झाला पाहिजे। त्याच्या पुढचा पवित्रा काय राहील? मागण्या पूर्ण न झाल्यास पवित्रा काय राहील? आमच्या मागण्या आज 1 दिवस आंदोलन धरणे आंदोलनाच्या नंतर मागण्या पूर्ण नाही झाल्या तर भविष्यात आमच्या युनियननं वेळोवेळी जे निर्देशन दिलं जाईल त्या तशा टप्प्याटप्प्याने आम्ही पुढचे आंदोलन धरणे आंदोलन जे आहे ते तसे होत राहतील आमचे। धन्यवाद। जागर जनस्थानकरिता ब्युरो चीफ प्रतीक कुरेकर, अकोला। नाशिककरांना सूचित करण्यात येत आहे की 2025-26 या वित्तीय वर्षाचे मालमत्ता कराचे देयके मनपाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत। त्यानुसार मालमत्ता कराची एक रकमी आगाऊ भरणा व ऑनलाईन भरणा केल्यास विशेष सवलत देण्यात येणार आहे। चालू वित्तीय वर्षाचा मालमत्ता कर एक रकमी भरल्यास एप्रिल महिन्यात 8% सूट, मे महिन्यात 6% सूट, जून महिन्यात 3% सूट मिळेल। तसेच ऑनलाईन पेमेंट करणाऱ्यांसाठी 5% किंवा 3,000ची सूट मिळेल। नाशिक महानगरपालिकेच्या कर आकारणी विभागाद्वारे जनहितार्थ प्रसारित।